आताशा होत आले यापुढे ते ना कधी होणे. आताशा होत आले यापुढे ते ना कधी होणे. आता तरी मिळून सर्व बोला, आता तरी मिळून सर्व बोला ना ऐसे ना पुन्हा होणे. हताशा होत आले यापुढे ते ना कधी होणे. यावं यावं राजमेस्त्रीजी. बास 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 बास, नाटकं करण्याची काही एक गरज नाही. दिखाऊपणा करण्याची काहीही गरज नाही. बाबा, तुम्हाला असं का वाटतंय की मी नाटक करतोय? तुम्ही अजूनपर्यंत मला ओळखू नाही शकला. अहो, वडीलधाऱ्या व्यक्तींचा आदर करणं आपली परंपरा राहिली आहे. परंपरा कायम ठेवण्यासाठी त्याग करावा लागतो. पण तुझी अक्कल तर शेण खायला गेली. क्रांतीच्या मार्गावर तर तू चालतोयस, पण बळी आम्हा लोकांचा देतोयस. याचा अर्थ असा झाला की मी तुम्ही सांगितलेल्या मार्गावर चालून माझं आयुष्य धोक्यात घालावं. नाही नाही, तू तर फक्त आमची नाचक्की करून आपल्या क्रांतीचे झेंडे फडकव. पण चूक आमचीच होती. जर आम्ही वेळीच तुझ्या नाकात वेसण घातली असती तर आज ही वेळ आली नसती. म्हणजे तुमच्या भाषेत हे वडिलांचं कर्तव्य आहे. मग तू कुठलं सुपुत्र असल्याचं कर्तव्य निभावतोयस विजय? बाबा, तुमच्या मनामध्ये माझ्यासाठी कधीच जागा नव्हती. आणि जर असं असतं ना, तर तुम्ही माझा असा त्याग केला नसता. तुम्हाला काय वाटतंय की मी खूप सुखी आहे का? तू मुलगा असून सुद्धा कधी माझ्या योग्य झाला नाही. मुलगा तर विकी आहे, त्याला तुम्ही लोकांनी कारस्थानं करून कुठच्या कुठे पोचवलं. बाबा, त्यामध्ये विकी दादाची हीच चूक होती की तो नेहमी तुम्ही सांगितलेल्या मार्गावर चालत राहिला. काय बरोबर आहे काय चूक आहे हे त्याला कधीच कळलं नाही. त्याने नेहमी तुमच्या नावाचा फायदा घेतला. तू तर मोठा समजूतदार आहेस ना, म्हणूनच तर घरावर एवढं संकट ओढवलेलं आहे. बाबा, तुम्ही मला फक्त इथे ऐकवायसाठी बोलवलं आहे का? आम्ही तुला सांगायला आलो की तुझी आई खूप आजारी आहे. तुला पाहण्याचा हट्ट धरून बसली आहे. याचा अर्थ मी आई आजारी असल्याची जी बातमी ऐकली ती खरी आहे? अच्छा, म्हणजे तुला माहित होतं, तरी पण तुझ्या हृदयाला पाझर नाही फुटला की आपल्या मातेला भेटावं. बाबा, येण्याची इच्छा तर होती, पण मला वाटायचं की तुम्ही हा हेच ना, की मी दारात उभा राहून तुला घरामध्ये जाऊ देणार नाही, हाच ना विचार करत होतास तू. ज्या दिवशी तू माझा मुलगा बनून घरामध्ये येशील तेव्हा तुला प्रेमही मिळेल, मानही मिळेल आणि सन्मानही मिळेल. बाबा, हे तुम्हाला माहित आहे की मी असा कोणता अक्षम्य गुन्हा नाही केलाय. म्हणून तर आलोय तुझ्याकडे. आपला हट्ट आणि आपल्या बंडामुळे आणखी किती जणांचा संसार उद्ध्वस्त करणार आहेस. आज मी कौसल्या देवींच्या आजारपणामुळे खचून गेलोय. बाबा, आईची तब्येत जास्त गंभीर आहे का? अजून तेवढी गंभीर नाहीये, पण ती गंभीर करून घेण्याच्या तयारीत आहे. आणि जास्तच गंभीर करून घेईल जर तू तिला पाहण्यासाठी घरी गेला नाहीस तर. आणि माझी अशी इच्छा नाही की तुझ्यामुळे मी माझ्या पत्नीला, कौसल्या देवीला गमावून बसावं. यासाठीच मी तुला न्यायला आलोय. चल चल, आत्ता तरी घरी चल. ताई, ताई,
अगं काय आहे? का घसा फाडून बोंबलतीयस? अगं जरा हळू बोल. तसंही काल रात्रीपासून माझं डोकं दुखतंय. अगं डोकेदुखी तर मी त्यांना देऊन आलीये. अगं कोणाबद्दल बोलतीयस तू ते सरळ सांग ना. कोड्यात नको बोलूस. आधीच माझं डोकं खूप दुखतंय. तू बस आधी बस. अगं आज तर मी भारतीची बोलतीच बंद करून आलीये. मोठी न्यायनिवाडा करत फिरते ना. गावातल्या महिलांसमोर तिचा चेहरा पाहण्यासारखा झाला तू होता. एवढी खुश होऊ नकोस. मला माहितीये. अगं ती खूप निर्लज्ज आहे, निर्लज्ज. तुझ्या बोलण्याचा तिच्यावर काही परिणाम होणार नाही. ती तर हे घर उद्ध्वस्त करणारे उद्ध्वस्त. तिला जेवढा सत्यानाश करायचा होता तिने केला. आता आपली वेळ आहे. तिला आपली ताकद माहिती नाहीये ताई. तिला आपलं कारस्थान किती महागात पडेल ह्याची जाणीव कोणालाच नाहीये. हे तर ज्योती तू खूप छान केलंस की बाहेर जाऊन गावातल्या सगळ्या महिलांसमोर तू तिचं पितळ चांगलंच उघडं पाडलंस. आता तर मला त्यांच्या पायाखालची जमीन हादरवायची आहे. हे चांगलं कारण मिळालं या घराच्या गाभाऱ्याला धक्का देण्यासाठी. त्यांनी बाबांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला होता ना. या शंकरसिंहांनी बाबांचं पॉलिटिकल करिअर संपवलं होतं ना. ज्योती, तुला बाबांच्या त्या सर्व गोष्टी अजून लक्षात येत? तुझ्या सासऱ्याने कधी कोणाच्या नात्याचा सन्मान केलाय का? राजकीय मतभेदांमुळे बाबांना नेहमीच खालच्या पातळीला लेखत आले. आता एक एक करून प्रत्येक गोष्टीचा बदला घे. अगं ज्योती जरा हळू बोल. तू माहित नाही कोणकोणत्या गोष्टी एकत्र घेऊन चालली आहेस. जर ह्याची चाहूल इथे कोणालाही लागली तर तुझ्या सोबत माझी सुद्धा चटणी होईल. जर तुला माझ्यावर विश्वास नसेल ना तर मी इथून निघून जाते. पण जेव्हा हे लोक तुला घरातून बाहेर काढतील ना त्यानंतर रडत रडत बाबांवरती ओझं व्हायला परत येऊ नकोस. अगं ज्योती, तू असं का बोलतीयस? मग मी जसं बोलतेय ना तू तसंच करत जा. ह्या सगळ्यांना त्यांच्या कर्माचा हिशोब द्यावा लागणारच. आता असं काय टक लावून बघत बसलाय? चल घरी जाऊया. बाबा, हे बोलून तुम्ही मला जो आनंद दिला आहे ना तो सांगण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीयेत. अरे बापाच्या वाट्याचं जे कर्तव्य आहे ते पार पाडायलाच हवं ना. मुलाने भलं निभावू दे किंवा नको. बाबा, ही गोष्ट तुम्ही सारखी सारखी बोलून का दाखवता? मी असा कोणता अक्षम्य अपराध केलेला आहे? जाऊ दे. जेवढं तू आम्हाला ओळखतोस त्यापेक्षा जास्त आम्ही तुला ओळखतो. त्यामुळे आता जास्त उशीर नको, घरी चल. हो बाबा. बाबा, पण जर तुम्ही इकडे आलाच आहात तर मी जिथे राहतो तिथे चला ना. भारतीला सुद्धा खूप आनंद होईल की तुम्ही आम्हाला घ्यायला आलात आणि आपण सगळे सोबतच निघूया. भारती ही कोण? बाप लेकाच्या नात्यामध्ये हे कोणाला आणतोयस तू? बाबा, इतके कठोर नका हो. अहो, मी मुलगा आहे तुमचा, पण या व्यतिरिक्त माझी वेगळी ओळख आहे बाबा. मी भारतीचा नवरा सुद्धा आहे. मला तुझ्या या नात्याविषयी काही देणं घेणं नाही. हे बघ, मी फक्त कुळाचा मान राखण्यासाठी आलो. माझ्या बरोबर राजकारण वगैरे करू नको. राजकारण माझ्या नसानसांमध्ये भरलंय, माहितीये ना. कमाल आहे ना बाबा. मी माझ्या बायकोला पत्नीचा दर्जा द्यायचा प्रयत्न करतोय आणि तुम्हाला त्यात राजकारण दिसतंय. तुला शेवटचंच सांगतो, जर तुला आपल्या घरामध्ये यायचं असेल तर चल, पण त्या भारतीला माझ्या घरामध्ये प्रवेश मिळणार नाही. मग तुम्ही सुद्धा माझा निर्णय आहे का? मी त्या घरामध्ये तेव्हाच प्रवेश करेन जेव्हा भारती माझ्यासोबत असेल. म्हणजे ती तुझ्या आईपेक्षा तुला मोठी झाली. जर तू ह्या संधीचा फायदा घेऊन माझ्या वैऱ्याला घरामध्ये आणण्याचा प्रयत्न करशील तर विसरून जा. मी जिवंत असेपर्यंत भारतीला सुनेचा दर्जा कधीही मिळू शकणार नाही.
आणि शपथ आहे तुला तुझ्या आईची, तू कधी भारतीला घेऊन माझ्या दारात यायचं नाही. कौसल्या देवी, तुम्ही आलात विजय? ज्याच्या वाटेकडे तू डोळे लावून बसलीयस, ज्याच्यासाठी आपल्या जीवाचे हाल करून घेते, त्या तुझ्या कुपुत्राला तुझी काही काळजी वाटत नाहीये. काय बोलताय तुम्ही हे? मला नाही पटत. मला नाही खरं वाटणार हे. माझा विजय असा आहे की मी आजारी पडले हे ऐकून पळत आला असता तो. ही तुझी ममता आहे, जे तू स्वप्न बघतीये. पण असं नाहीये. त्याला तुझ्यापेक्षा कितीतरी जास्त त्या महामायेची चिंता आहे. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही तुमच्या मनाला येईल ते मला सांगत सुटाल आणि मी त्यावर विश्वास ठेवेन? हे घे, असं बोलून तू आम्हाला खूप दुःखी करते, खूप जास्त दुःखी करते. पिता म्हणूनही उतरलो त्याच्या नजरेतून, आणि आता इथे तुझ्या नजरेतून पती म्हणून आम्हाला नाही उतरायचंय. आम्ही जगावर विश्वास ठेवणार नाही, पण तुमचा विश्वास आम्हाला जिंकायचा आहे. मी आजारी हे ऐकून सुद्धा नाही आला तो. अगं तू तर आपल्या मायेच्या पाशात अडकून त्याच्या आठवणींमध्ये कुढत बसली आहेस, पण त्याला कोणाचीही काळजी नाहीये. तो तर मजेत पंचायतीच्या घरामध्ये पडलाय, बायको प्रधान आणि तो तिचा रखवालदार. माझा अजूनही यावर विश्वास बसत नाही की माझा मुलगा इतका कठोर निर्दयी कसा असेल. तुम्हाला आठवतंय ना की एकदा आपण आजारी असल्याचा खोटा फोन केला होता, तेव्हा तो निघून आला होता. शहर सोडून त्याची सगळी कामं टाकून आला होता तो आपल्याकडे. कौसल्या देवी, तेव्हा त्याच्या आयुष्यात ती भारती नावाची पांढऱ्या पायाची अवदसा नव्हती. तिच्याचमुळे त्याचं डोकं फिरलेलं आहे. मी तर तुम्हाला आपल्या मुलात आणि आपल्यात नात्याचं पूल बांधायला पाठवलं होतं आणि तुम्ही तो पूल उद्ध्वस्त करून आलात. आता माझी शपथ घेऊन सांगा बरं, आणि अगदी खरं बोलायचं हा, की विजय नक्की काय म्हणाला? हेच म्हणाला की त्या भारती शिवाय मी या घरामध्ये पाऊल नाही ठेवणार. काय म्हणजे याचा अर्थ तुम्ही भारतीला मी घरात घेणार नाही असंच म्हटलं असणार? इथे कशी येऊ शकते ती? अच्छा, आता मला समजलं. भारती, जिला तुम्ही काडीचीही किंमत देत नाही, ती विजयची बायको आहे. अहो, मग तिला सोडून कसा येईल तो? भारतीला मी घरामध्ये कधीच घुसू देणार नाही. अहो, का तुम्ही त्यांच्या विरोधात उभे आहात? तुम्ही त्यांना त्यांच्या नात्यांचा सन्मान का नाही देत सांगा ना. तो त्यांचा हक्क आहे. मला पण काही हक्क आहे की नाही सांगा कौशल्य दे. मला एवढंही वाकवू नका की मी मोडून पडे. मला माझ्या बुद्धीप्रमाणे चालण्याचा पूर्ण हक्क आहे, आणि विजयचा आता या घराशी काही संबंध नाही. ही तुमची बुद्धी नाहीये, दुर्बुद्धी आहे. आपल्या मुलाला आणि सुनेला तुम्ही घरापासून वंचित ठेवताय. स्वतःच्या हट्ट आणि अहंकारामुळे आज या घराची ही अवस्था केली आहे तुम्ही. आज घरामध्ये 2ही मुलं नाहीयेत. आता काय या घराचा भूत बंगला करणार आहात का? काय झालं? अशी रडत का बसलीयस? ज्योती, मला हा विचार करून खूप भीती वाटतेय की उद्या मी विधवा झाले तर माझं काय होणार. ताई,
अगं व्हायला तर उद्या कोणाबरोबर काहीही होऊ शकतं, पण ह्याचा विचार करून आज कोणी जगायचं सोडून देत नाही ना. मला टिकली लावताना माझा हात थरथर कापायला लागलाय. आई, तू सुद्धा ना. दे, मी लावून देते. ठीक आहे. पण ताई, एक गोष्ट सांगू? हा सांग ना. ही जी तुझी सासू आहे ना, खूप मोठी ड्रामेबाज आहे. ते कसं? आत्ताच मी ऐकलं, विजय आणि भारतीला घरी घेऊन ये असा दबाव टाकतीये तुझ्या सासऱ्यावर. अगं ते सगळं मला माहित आहे. त्या फक्त आजारपणाचं नाटक करत निवांतपणे झोपून राहिल्या आहेत, जेणेकरून त्या विजय आणि त्या चेटकीण भारतीला घरी आणू शकतील. मी इथे असेपर्यंत असं होणारच नाही. एवढ्या लवकर मी त्यांचे मनसुबे पूर्ण होऊन देणार नाही. मला माहित आहे की बाबा ह्या गोष्टीला कधीच तयार होणार नाहीत. बघच तू आता. मला सुद्धा तेच वाटतंय. अगं जरा विचार कर ज्योती, जिच्यामुळे बाबांची राजकीय सत्ता गेली, सरपंचाची खुर्ची काढून घेतली गेली आणि ह्यांना तुरुंगात सडत राहावं लागतंय. आणि एवढंच नव्हे तर विजय भाऊजींना घर सोडून जावं लागलं. ही गोष्ट माहीत असूनही सासरे बुवा त्या महामाईला घरात येऊ देतील? कधीच नाही. तुझं बोलणं तर बरोबर आहे, पण ताई हे विसरू नकोस की विजय त्यांचंच रक्त आहे. त्याला मिळवण्यासाठी ते कोणत्याही थराला जाऊ शकतात. मग काय करायचं आता? आपल्याला आपली तयारी करूनच चालायचंय. वाटेल ते होऊ देत, पण आपल्याला आपलं विष असं पसरवायचंय की ते एकजूट झाले नाही पाहिजे. तू मुलगा असून सुद्धा कधी माझ्या योग्य झाला नाहीस. मुलगा तर विकी आहे, त्याला तुम्ही लोकांनी कारस्थानं करून कुठच्या कुठे पोचवलं. आम्ही तुला सांगायला आलो की तुझी आई खूप आजारी आहे, तुला पाहण्याचा हट्ट धरून बसली आहे. हो सर. भारती, हो. अगं, एक मिनिट. हा सर. सर हे बघा सर, मला माझ्या फायद्याची आशा नाही, पण अगदी प्रामाणिकपणे मला या गावातल्या लोकांचं भलं करायचंय. माझ्यासमोर माझ्या वडिलांचा आदर्श आहे. मला वाटतं की माझ्या गावातल्या लोकांना त्यांच्या अधिकारांची जाणीव व्हावी, ते जागृत व्हावेत. हो सर, तुम्ही केव्हाही येऊ शकता, एनी टाइम. फक्त येताना एकदा फोन करा. सॉरी, तो तहसीलदारांचा फोन होता. तुम्ही तर आज NGOच्या रजिस्ट्रेशनसाठी जाणार होता ना? काय झालं? जायचं तर होतं, तयार सुद्धा झालो होतो, पण बाबा आले होते. बाबा आले होते? मला माहिती होतं. बाबा माझ्याशिवाय जास्त दिवस राहूच शकणार नाही. काय बोलले ते? एक मिनिट थांब, आधी माझं ऐकून तर घे. तुझे बाबा नव्हते आले, माझे बाबा आले होते. तुमचे बाबा इथे? मला बोलावलं होतं. रस्त्यालगतची जी बाग आहे ना तिथे. तुला शेवटच सांगतो, जर तुला आपल्या घरामध्ये यायचं असेल तर चल, पण त्या भारतीला माझ्या घरामध्ये प्रवेश मिळणार नाही. तर तुम्ही सुद्धा माझा निर्णय ऐका. मी त्या घरामध्ये तेव्हाच प्रवेश करेन जेव्हा भारती माझ्या सोबत असेल. हे तुम्ही काय केलंत विजय? ह्या क्षणाला त्यांना तुमची गरज आहे. जाऊन आईंना भेटून आला असता. तुमचे बाबा पण स्वतः तुमच्याकडे चालून आले होते आणि तुम्ही कोणती अट घातली? त्या घरात कधीतरी तुझा सन्मान झाला पाहिजे की नको? विजय, माझा मान सन्मान तुम्ही आहात, पण मला हे कधीच पटणार नाही की माझ्यामुळे एका आईची ममता दुखावेल. भारती, मी जेवढ्या चांगल्या प्रकारे माझ्या आईला ओळखतो ना, तेवढं कुणीच ओळखत नसेल. जर मी त्या घरात एकटा गेलो ना, तर आईसाठी ती अर्धाच आनंद देणारी गोष्ट असेल. ती तुला पाहण्यासाठी व्याकुळ झाली असेल.
हा, पण तुमचे बाबा त्यांच्या शब्दावर ठाम आहेत, तर कसं चालेल? ते त्यांच्या शब्दांवर ठाम आहेत. ते आपल्या या नात्याला मानायला तयार नाही आहेत. आणि काय काय सांगू ते काय काय बोलले. अच्छा, तुम्ही मला एक सांगा, जर त्यांनी मान्य केलं नाही तर माझ्यापासून वेगळे व्हाल नाही ना? आणि तुम्हाला माहितीये लोक काय म्हणतात की बायको 1000 मिळतात, पण आई अनमोल असते. तुम्ही एक हे बघ भारती, मी एकदा जरी त्या घरात एकटा गेलो ना, तर मी तुला सुनेचा दर्जा कधीच नाही मिळवून देऊ शकणार. आणि मी अशी कोणतीच चूक करू इच्छित नाहीये ज्यामुळे मला उद्या पश्चाताप करावा लागेल. माझा पूर्ण प्रयत्न असेल की मी माझ्या आईला सदैव खुश ठेवीन, काही क्षणांसाठी नाही. आणि मी तुला एक वचन देतोय की जेव्हा केव्हा त्या घरामध्ये मी जाईन, तुला सोबत घेऊन जाईन. आता होत आले या पुढे ते ना कधी होणे. आता होत आले या पुढे ते ना कधी होणे. आता तरी मिळून सर्व बोला